नमस्कार मंडळी, संगीताज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे खूपच स्वादिष्ट आणि ही रानभाजी खूपच टेस्टी लागते। तांदूळ कुंदराची भाजी आहे, ही खूपच छान आणि चविष्ट लागते। तर आता हा सीजनच आहे या भाजीचा, तर प्रत्येक सीजनला जी भाजी येते ती तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। खूपच छान आणि पौष्टिक भाज्या असतात ह्या रानभाज्या पण। चला तर मग आपण सुरुवात करूया ह्या मस्त टेस्टी रेसिपीसाठी। तर ही पहा, एक जुडी मी तांदूळ कुंदराची भाजी साफ करून घेतली आहे। हे पहा, अशी कवळी कवळी आहे, ती आपल्याला तिथपर्यंत अशी देठाची घ्यायची आहे। हे पहा, खूपच कवळी आहे मस्त। आणि आता ह्या भाजी खूपच मिळते, सीजन आहे आता या भाजीचा। आणि आपण आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवूया। जराशी लांब लांब आहे ना, म्हणून मी नंतर थोडीशी कट करून घेईन। ही पहा, मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ही अशी चिरून घ्यायची, थोडीशी नाही चिरली तरी चालेल, पण मी जरा थोडीशी लांब लांब होती म्हणून मी थोडीशी कट करते, जास्त नाही कापणार आहे। खोडून घेताना जरी तुम्ही 2-2 तुकडे करून डायरेक्ट घेतले तरी चालते। ही अशी बारीक केली। आता आपण फोडणी देऊया। तर फोडणीसाठी पहा, एक कांदा मी कट करून घेतलाय, बारीक कापलाय, आणि एक टोमॅटो कापलाय, आणि कोथिंबीर आहे चिरून घेतली, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत, ठेचून घेतल्यात। तेल गरम झालंय, आता आपण त्याच्यात जिरं घालूया। छोटा 1 चमचा जिरं घातलंय। आता त्याच्यात आपण कांदा घालूया। कांदा आपण छान परतून घ्यायचा। खूपच टेस्टी लागते तांदूळ कुंदराची भाजी, याला चवळीची भाजी सुद्धा बोलतात। हे पहा, छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या हिरव्या पालेभाज्या वेगवेगळ्या ज्या सीझनमध्ये येतात त्या आपण नक्कीच खायला पाहिजे। आता आपण मिरची आणि लसणाचा ठेचा घालूया। हे पण आपण छान परतून घेऊ। कच्च्या हिरव्या आणि लसूण मी वाटलेला आहे, आणि जरासं जाडसरच ठेवल्यामुळे त्याला टेस्ट पण छान येते। आणि मिरची हवी तर तुम्ही बारीक चिरून पण घालू शकता, पण ठेचून घातलेली मिरची अशी दिसत पण नाही की मिरची घातली, म्हणून मिक्स होऊन जाते भाजीमध्ये। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो पण छान हलवून घेऊया। आता आपण याच्यात हळद घालूया। मस्त फ्राय झालाय मसाला। आता आपण याच्यात भाजी घालूया। मस्त हलवून घेऊया। ह्या भाज्या खूपच छान लागतात, पौष्टिक पण असतात। ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते ही भाजी। हे पहा, आणि भाजी जास्त जरी दिसत असली तरी डायरेक्ट जेवढी दिसते त्यापेक्षा अर्धी होऊन जाते शिजल्यानंतर। आता आपण मीठ घालूया। मी अर्धा चमचा मीठ घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला। मीठ आणि तिखट आपापल्या आवडीनुसारच घाला। आता हे झाकून ठेवूया, आणि गॅस बारीकच ठेवला मी। ह्या वाफेवरच भाजी शिजणार आहे, आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जरा पण। आता हे 5-10 मिनिटातच आपली भाजी तयार होते। 5 मिनिट झालेत, बघूया। हे पहा, मस्त शिजतच आली आहे भाजी। खूपच छान आणि चविष्ट लागते ही भाजी। पहा, टेक्स्चर किती छान आलंय। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया। शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच वाटून ठेवलेलं असतं, 4-5 दिवसाचं, तरी मी एकदाच वाटून ठेवते, म्हणजे नेहमी वाटायची गरज नाही। किती छान बघा, शेंगदाणे घातल्यानंतर ह्याला कसा ह्याला मस्त ह्याचा कलर पण चेंज होते। पहा, आता 2 मिनिट झाकून ठेवूया, मग आपली भाजी तयारच होणार आहे। म्हणजे 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते। 2-3 मिनिट झाले, बघूया। आता आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीर नाही घातली तरी काय हरकत नाही, हे पहा, पण मी अशीच घातली जरा फ्लेवरसाठी थोडीशी। झाली आपली भाजी एकदम रेडी आहे। बघा बघा किती सुंदर दिसते, मस्त।
आणि खूपच पटकन पण होते आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते ही भाजी. तर तुम्ही नक्कीच आजच भाजी आणा आणि ही भाजी बनवून नक्कीच ह्याचा स्वाद घ्या. खूपच छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच मस्त भाजी रेसिपीमध्ये भेटूया. थँक्यू.